नमस्कार मंडळी. तर आज इथे आपण कटाची आमटी बनवणार आहोत. व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला होता. चला तर म्हटलं आज करून टाकूयात. लोखंडाच्या तव्यावरती सगळा मसाला अशा प्रकारे भाजून घेणार आहे. खोबरं, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि आधीच आपण जेव्हा पुरण शिजवतो तेव्हा येळवणी आणि थोडीशी डाळ मी आमटीसाठी बाजूला काढून ठेवलेली होती. ती पण डाळ मी याच्यावरती भाजणार आहे. कांदा पण मी तव्यावरतीच भाजून घेतला आहे. छान असा भाजून घेतल्यानंतर यावरती डाळ टाकून दिली भाजण्यासाठी. तोपर्यंत तो मसाला बारीक करून घेतला. चिरलेली कोथिंबीर घातली आणि इथे कढईमध्ये 2 चमचे मोठे 2 चमचे तेल टाकलं. कमी किंवा जास्त करू शकता. जिरे घातले, कढीपत्ता घातला, खोबरं आणि लसणाचं कोरडं वाटण घातलं, केलेला मसाला घातला, जगभरातले सगळे कोरडे मसाले घातले आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत मसाला परतू दिला. आता हा मसाला परतल्यानंतर डाळीचं वाटण घालून म्हणजे लागेल तेवढं पाणी घातलं आणि येळवणीचं पाणी घातलं. लागलं तर गरम पाणी घालायचं वरून. चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त आमटी उकळू द्यायची आणि मस्त पुरणपोळीसोबत सर्व करायची बघा. आणि जाता जाता सबस्क्राईब करायचं.